जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले, अनेक घटना पाहायला मिळाल्या आणि यातच काँग्रेसच्या उमेदवाराचं देखील अपहरण करण्यात आलेलं आहे. आता काय घडतंय नेमकं? अपहरणानंतर जे आहे ते मोठ्या संख्येनं पोलीस बळाच्या याच्या खाली जे आहे ते उमेदवारांना अर्ज देखील मागे घेतण्यात आलेला आहे. काय सगळं घडतंय? काय घडलंय निलंग्यामध्ये? फालतूपणा लावलाय हो भाजपवाल्यांनी. हे बरोबर नाही. आमचा जिल्हा नियमानं कायद्यानं आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय चाकूरकर साहेब यांच्या संस्कारानं चाललेला जिल्हा आहे. इथं हे असले प्रकार कधी घडले नाहीत. अशा प्रकारे पैशाचा दहशतीचा वापर करून, सत्तेचा वापर करून एसटी जागेवर आरक्षित जागा महिलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला हक्क आहे निवडणूक लढवायचा, तो हिरावता. आधी दहशतीनं पळवून नेता, पुन्हा पैसे देऊन मॅनेज करता आणि विड्रॉल करायला पोलीस बंदोबस्तात येता. प्रचंड पोलीस बंदोबस्त, Z+च्या वरला पोलीस बंदोबस्त लावून येतात. आम्ही लक्ष दिलं नाही हो तुमच्याकडे. यांची नाटकं त्यांना जनता उत्तर देईल म्हणून आम्ही ठामपणे राहिलो. जसा महानगरपालिकेत तुम्हाला अद्दल घडली तशी अद्दल या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा लातूरची जनता घडवल. हा आत्मविश्वास आम्हाला असल्यामुळे आम्ही शांत राहिलो. आणि एक लक्षात ठेवा, बिनविरोध जो आहे, बिनविरोध काढण्यासाठी हा सगळा प्रपंच समोर आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एक उमेदवार आणखीनही समोर असल्याचं पाहायला मिळतंय. होत नाही हो. भाजपवाले नशेत आहेत, त्यांना लक्षात येणार गेले. त्यांच्यावर आणि सगळ्याच्या वर एक शक्ती आहे. त्या शक्तीसमोर कोणाचं चालत नाही. 33 कोटी देवांना सिंहासनाखाली बंदिश ठेवणाऱ्या रावणाला सुद्धा त्याचा अंत झालाय, कारण तो असत्य होता. दुर्योधनाला सुद्धा अंत झालाय, कारण त्याचं असत्य होता. आणि आज सुद्धा तसंच झालं. यांनी एवढे खटाटोप करून, आकांडतांडव करून, कायद्याची नीतिमत्तेची पायमल्ली करून आमचा उमेदवार पळवला, मॅनेज केला आणि सगळं करून विड्रॉल करून घेतला. त्यानंतर सुद्धा ती जागा बिनविरोध निघाली नाही. तुमच्याच पर्यायी उमेदवारांना अर्ज काढला नाही, कारण शेवटी सत्याचा विजय होता. तुमचं जो बिनविरोध पॅटर्न राबवायची इच्छा होती ती ईश्वरानं राबवू दिलेली नाही. तुम्ही किती ताकद लावा, कोणी काय करायचं करा, तुम्हाला लक्षात ठेवा, काँग्रेस करून एकटा अमित भयाबास. तर अशा पद्धतीने नाराजी नाट्य रंगलं, त्यानंतर अपहरण नाट्य रंगलं आणि अपहरणानंतर जे आहे ते काँग्रेस उमेदवाराला फॉर्म जे आहे ते मागे घेण्याची वेळ आली. त्यानंतर जे आहे ते आक्रमक झालेली काँग्रेस आता कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.